जय मित्रांनो, मी उदय नरोटे। तर आज आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत गोंडवानाचा इतिहास। प्राचीन काळी अश्मयुगात युगात 7 खंडांपैकी 5 खंडांवर गोंडी गणांचे साम्राज्य होते। तर या लँडला गोंडवाना लँड असे नाव देण्यात आले होते। मध्ययुगीन ऐतिहासिक कालखंडात जर आपण प्रकाश टाकला तर आपल्याला असे लक्षात येईल, इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 1790 पर्यंत भारतात गोंड राजांचे गोंडवाना नावाचे मोठे राज्य होते। या राज्यातील गोंड राजांनी बांधलेले किल्ले व महल आजही आपल्याला भारतात बघण्यास मिळतात। इसवी सन 1668 मध्ये रामनगर येथील लिहिलेला शिलालेख हे आजही त्याची साक्षी आहे। इसवी सन 1790 ते 1799 या दरम्यान रूपनाथ झा लिखित गणेशलू वर्णनम हा ऐतिहासिक ग्रंथ उपलब्ध आहे। गोंड राजवटीतील ताम्रपट्टा, सोन्याची नाणी, त्यांची वंशावळी आणखी बरेचसे असे काही साहित्य आजही आपल्याला नागपूर आणि कलकत्ता येथील शासकीय वस्तू संग्रहालयामध्ये उपलब्ध आहेत। ज्यावेळेस भारतावर इंग्रजांचे राज्य होते त्यावेळेस त्यांनी गॅझेटियर तयार केलेलं होतं। त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की गोंड राज्य, त्यांचे किल्ले, त्यांच्या सीमा, त्यांच्या वंशावळी, त्यांचे जनतेचे धार्मिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य आणि असे बरेच काही जे मुद्दे आहेत त्या ठिकाणी आपल्याला आजही बघण्यास मिळतात। अशा प्रकारचे अनेक मुबलक पुरावे असताना सुद्धा या भारतीय इतिहासकारांना गोंडी राजांचा इतिहास का बरं दिसत नाही, हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे। ज्या राज्यांनी 10 ते 50 वर्षे राज्य केले अशा राज्यांची नोंद ही इतिहासात आहे आणि सोबतच त्यांना राष्ट्रपुरुष म्हणून सन्मान सुद्धा आहे। मात्र गोंडवाना समाजातील गोंडवाना राज्य हे सतत 2019 वर्ष त्या भूभागावर अस्तित्वात होते, तरी सुद्धा इतिहासात 2 ओळी सुद्धा यांची नोंद नाही। यावरून आपल्याला असं लक्षात येते की इतिहासकारांनी इतिहास लिहिताना कुणावर इतिहास लिहावं आणि कुणावर इतिहास लिहू नये हे इतिहास लिहिण्यापूर्वीच ठरवले। हा गोंड समाजावरील सर्वात मोठा अन्याय आहे। या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणे हे आता गोंडवाना पुत्रांचं कर्तव्य आहे। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद।